काकू आता मस्त फिशचा आपल्याला एक पदार्थ शिकवत आहेत. तर हे कुठलं फिश आहे? हा बांगडा आहे. बांगडा. आणि हे बांगड्याचे धोडक म्हणून पदार्थ आहे. बांगड्याचं धोडक. धोडक. अच्छा, आमटी आहे का काय सुकं आहे? नाही, सुकं आणि आमटीच्या मधलं दबदबीत. ओके. हे भाताबरोबर खाता येतं, चपाती बरोबर. थोडस पातळ केलं की दोन्ही बरोबर. आणि याच्यामध्ये तेल अजिबात नाही, खोबरं पण नाही, त्यामुळे डायटिंग साठी फार चांगले आहे. हे नक्की शिकून घ्या आणि नक्की करा. तर आधी साहित्य लिहून घ्या, काय काय आम्ही घेतो ते साहित्य. हे बांगडे, चिंचेचा कोळ, मीठ, हळद, तिखट, मिरची पूड, लसूण, तिरफळ, आणखीन तांदळाचं पीठ. साहित्य आपलं झालं लिहून. आणि फॅट फ्री असं आमचा हा पदार्थ आहे, 0 कोलेस्ट्रॉल. तर आधी काय हवंय? आधी हे चिंचेचा कोवळ आहे. पण मग हे काय बनवून घ्यायचं आधी का? आधी मिक्स करून सगळे घ्यायचं. अच्छा. आणि मग ते बांगड्यावर टाकायचं. ही त्रिफळ आहेत ना? हो, त्रिफळ. ते गरम पाण्यात घालून ठेचायची. तसं लसूणही ठेचायची. लसूणही ठेचला. ठीक आहे. मग आधी आता कोळ घालतोय ना? मीठ. मीठ घालते. हळद थोडीच घालायची. अच्छा. आणि हे 2 चमचे घालायचे प्लेन लाल तिखट. आता ही लसूण साधारण 15 लसणीचे पाकळ्या घ्यायच्या. आता काय पीठ हवंय त्याच्यात? ते साधारण अर्धा चमचाच. थोडं पाणी लागेल. ह्याच्यात घालू पाणी? कुठे सांगा मला किती घालायचं? थोडं त्याच्यावरून जरा कमीच करा. बस. म्हणजे दाटपणा येणार. हो, दाटपणा येण्यासाठी. नाहीतर एकदम पातळ होतं ना. थोडस पाणी. अजून पाणी घालू? पुढे. ठीक आहे. आता हे झालंय. आता फोडणीला घालायचं ना? हो. ठीक आहे. मग तशी तयारी करू. आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मसाल्याचं ते आलं. बांगडे आलेले आहेत. बांगड्याला हळद मीठ थोडस लावलेलं आहे. तर आता ते फोडणी तेल बिल काहीच नाहीये? नाही, काही डायरेक्ट ठेवायचं. हो. हे घट्ट वाटलं तर जर पातळ करता येतं. पण आता आहे व्यवस्थित. बरं. होतो का सगळं? होतं सगळं होतं. आता घालायचं काहीच नाही. आता हे फक्त 2 उकळी आली की बंद करायचं. मस्त दिसतंय ते. असं ऍक्च्युली इतकं दिसायला सुद्धा टेम्पटिंग आहे की खावंसं वाटतं लगेच. पण भात आणि भाकरी शिजेपर्यंत वेळ लागेल ना? हो. ठीक आहे. मग तोपर्यंत साहित्य कृती लिहून घ्या. बांगड्याचं धोडस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बांगडे, चिंचेचा कोळ, मीठ, हळद, तिखट, लसूण, तिरफळ आणि तांदळाचं पीठ. कृती: एका बाउल मध्ये चिंचेचा कोळ घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, तिखट, 10 ते 15 लसूण पाकळ्या, तिरफळ, पाणी आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये बांगड्याचे तुकडे घालून त्यावर चिंचेच्या कोळाचं मिश्रण घालावं आणि वाफेवर शिजवून डिश सर्व्ह करावी.